50 वर्ष मातोश्रीसोबत राहिलो, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा शिंदे सेनेचे नेते रामदास कदमांनी ठाकरेंना दिलाय. ठाकरेंचं कुठं काय काय आहे ते सगळं उघड करू, असा इशाराच रामदास कदम यांनी दिलाय. मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. 50 वर्ष मातोश्रीमध्ये आम्ही काढले, आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाथ शिंदेला बोलाल तर याद का संबंध महाराष्ट्र मावा हा एकनाथ शिंदेच्या पाठीची खंडी बने उभा आहे. पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. तर यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. साम टीव्हीच्या बातमीचा दणका पाहायला मिळाला आहे. तुळजादेवीच्या गाभाऱ्याची आता नव्यानं बांधणी होणार आहे. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृहासह मंदिराची नव्यानं बांधणी होणार आहे. मंदिर दुरुस्ती कार्यक्रम 15 दिवसात निश्चित होणार आहे. मंदिर दुरुस्ती करताना देवीच्या मूर्तीला धोका पोहोचू नये म्हणून धार्मिक प्रमुखांच्या सल्ल्यानं मूर्ती इतरत्र हलवली जाणार आहे, अशी देखील माहिती आता समोर आली आहे. आपण बघतोय गर्भगृहामध्ये यावेळेस टेकूचा आधार द्यावा लागला होता. शिळांना तडे गेल्यामुळे आणि त्यानंतर ही बातमी साम टीव्हीनं दाखवली. एक्सक्लुझिव्ह बातमी दाखवल्यानंतर आता मात्र प्रशासनाला जाग आलेली आहे. 2 शिळांना तडे गेले होते आणि इथं चक्क टेकू लावावा लागला होता. आणि त्यानंतर आता आपण बघतोय पुरातत्व विभागानं मंदिराची आता मात्र पुन्हा बांधणी होणार असल्याचं सांगितलेलं आहे. गर्भगृहाची पुन्हा गाभाऱ्याची नव्यानं बांधणी होणार असल्याचं सांगितलेलं आहे. बालाजी सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. बालाजी, काय अधिकची माहिती? आता सामनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आपण बघतोय की सगळं प्रशासन जे ते ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. आपण पाहतोय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराचं जे आता जीर्णोद्धाराचं काम मंदिर प्रशासनाच्या स्वनिधीतून जे आहे ते हाती घेण्यात आलेलं होतं. आणि जर आपण पाहिलं तर मागील महिनाभरापूर्वी सर्वप्रथम ही सामने आपण बातमी दाखवलेली होती आणि यामध्ये मंदिरातील ज्या गर्भगृह आहे त्या गर्भगृहातील शिळांना तडे गेल्याची बाब जी आहे ती समोर आलेली होती. आणि त्यानंतर प्रशासन एकच अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर मंदिर प्रशासन असेल, त्याचबरोबर पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तातडीने भेट देखील दिलेली होती. आणि आता त्याचा परिणाम म्हणून जर आपण पाहिलं तर तुळजाभवानी देवीच्या गर्भ गाभाऱ्याच्या मंदिराची जी आहे ती नव्याने बांधणी करण्याचा जो आहे तो निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. जर आपण पाहिलं तर मंदिर दुरुस्ती ही 15 दिवसात याच्या कार्यक्रम कधी मंदिर दुरुस्ती होते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर सामच्या बातमीचा दणका आपण बघतोय. यावेळेस सामनं ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता गाभाऱ्याची नव्यानं बांधणी होणार असल्याची माहिती समोर येते. तर अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला आहे. पहिल्याच दिवशी छावा चित्रपटानं 31 कोटी रुपयांची दमदार कमाई केली. मोठ्या संख्येनं या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्येच 5 लाख तिकीट बुक झाले होते आणि यामध्ये 13 कोटींची कमाई झाली होती. छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आलेला आहे. चित्रपटात विकी कौशलनं संभाजी महाराजांची महत्त्वपूर्ण अशी भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदानानं महाराणी येसूबाईची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या दमदार अभिनयानं प्रेक्षकही भारावून गेले. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. गोव्यातील माजी आमदार लवू ममलदार यांचा एक ऑटो रिक्षा चालकानं केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे. ममलदार यांच्या गाडीला धक्का लागला होता आणि त्यानंतर संतप्त रिक्षा चालकानं त्यांना जबर मारहाण केली. हल्ल्यानंतर काहीच वेळात जिना चढताना ममलदार हे खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मुजाहिद सनदीला अटक करण्यात आलेली आहे. सांगलीच्या मिरजमध्ये भरधाव गॅस सिलेंडरच्या ट्रकनं 5 वाहनांना धडक दिली. मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. त्यामध्ये 3 जण किरकोळ जखमी झालेले आहेत तर 5 दुचाकी वाहनांचा चक्काचूर झालेला आहे. दरम्यान मद्यधुंद चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. खोपोलीच्या बोरघाटात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनरचा अपघात झाला. अपघातात चालक जागीच ठार झालेला आहे तर जीव वाचवण्यासाठी त्यानं गाडीतून उडी मारली. मात्र अंदाज चुकल्यानं चालक गाडीखाली येऊन त्याचा मृत्यू झाला.
भंडाऱ्यातील तुमसरमध्ये ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक पैसे दुप्पट करण्याच्या मिशाला बळी पडला आणि त्यानं बँकेतून 5 कोटी रुपये काढत ग्राहकांना लुटलं. या प्रकरणी पोलिसांनी बँक व्यवस्थापकासह 10 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुण्यातील सराईत दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्यावेळेस त्यांच्याकडून 10 लाख रुपये किमतीच्या 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसंच सदर आरोपीनं गेल्या 5 महिन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक गाड्यांची चोरी केल्याचंही उघड झालं आहे. चित्रपटाची कथा वाटावी अशी एक चोरी उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये 6 चोरांचा एका टोळीनं विजयवाड्यातल्या ॲपल कंपनीचं गोदामच लुटलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा यूपीत जाऊन या चोरांनी आयफोन विकलेले आहेत. मात्र आंध्रच्या पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलं. या चोरांकडून तब्बल 273 मोबाईल, इयरबड्स आणि मॅकबुकही ताब्यात घेण्यात आलेला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मिस्टिक व्हॅली परिसरात एका अलिशान बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि यावेळेस गॅम्बलिंग जुगार खेळणाऱ्या 18 जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे. या कारवाईत भारतीय चलनी नोटांसह नेपाळमधील चलनी नोटाही जप्त केलेल्या आहेत. तसंच लाखो रुपयांची रोकडसह अलिशान गाड्या जप्त झालेल्या आहेत. धाराशिवमधील तेरखेड्यात फटाके कारखान्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आणि यावेळेस कामगारांचे कारखान्यामध्ये वास्तव्य आणि अनधिकृत वीज कनेक्शन असलेले कारखाने प्रशासनाकडून सील करण्यात आलेले आहेत. तसंच प्रशासनाच्या 2 पथकांकडून सर्वच फटाका कारखान्यांची तपासणी सुरू आहे. भिवंडीकडून कल्याणकडे जाणाऱ्या एसी बसच्या इंजिनला आग लागलेली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ही घटना घडली. बसच्या मागील बाजूच्या इंजिनमधून धूर निघत होता. ही बाब परिसरात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे बस चालकाला सावध करण्यात आलं आणि त्यामुळे बसमधील 65 प्रवासी सुखरूप बाहेर पडले. यानंतर एक धक्कादायक बातमी कल्याणमधून. लग्नाच्या हळदी समारंभात मेहू डॉनच्या गाण्यावर हातात बंदूक घेऊन डान्स करण्यात आलाय. हा व्हिडिओ कल्याणच्या उंबरडे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चिंतामण लोखंडे असं या बंदूक घेऊन नाचणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. आता पोलीस या व्यक्तीवर काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे. आता रिव्हॉल्वर घेऊन डान्स करण्यात आला होता. पाहूया आता 36 जिल्हे 36 रिपोर्टर. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला चक्क यावेळेस जॅक लावण्यात आलेला आहे. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे गेले आणि त्यामुळे तिथं टेकूचा आधार द्यावा लागतोय. तर हे तडे गेलेल्या शिळांना काचाही चिकटवण्यात आल्या होत्या. मात्र त्यामुळे सुरक्षा राम भरोसे असल्यानं भाविकांनीही संताप व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा तांड्यावर संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. त्यामध्ये समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसंच तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करत नृत्यही सादर केलं आहे. विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी महाकुंभ मेळ्याला भेट दिली आणि यावेळेस त्यांनी त्रिवेणी संगमावर अमृत स्नानही केलंय. संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. कल्याणमधील नांदिवली परिसरात एका सोसायटीतील गाळेधारक आणि सदनिकाधारकांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकवला. या प्रकरणी केडीएमसीनं 17 गाळे सील केलेले आहेत. या गाळ्यांची सुमारे 1.25 कोटी रुपयांची थकबाकी होती. तसंच या कारवाईमध्ये इमारतीच्या मालकानं कडाडून विरोधही केला होता. अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचे कान उपटलेले आहेत. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे जिथं अतिक्रमण केलं की मोफत घरांचं बक्षीस दिलं जातं. या अद्भुत धोरणाबद्दल खरंच धन्यवाद अशा खोचक शब्दात मुंबई हायकोर्टानं सरकारचे कान टोचले आहेत. माडाच्या वांद्र्यामधील हेड ऑफिसमध्ये एका महिलेनं
अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये थेट नोटा उधळल्या. सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरलही झालाय. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मला कोण मारणार आहे? घे उमेश वाट, हे भीक, ही भीक घे उमेश वाट, भीक घे, घे तुझ्या बायका परत कपडे घे, मला हात लावायचा नाही, मी वरनं उडी मार. न्यायालयीन आदेशांनंतर कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाई होणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांचे खोटे सही शिक्के वापरत महारेराचं प्रमाणपत्र मिळवत शासनाची फसवणूक करण्यात आली. संबंधित बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाकरता येणार नाही असंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. तर एक महत्त्वाची बातमी, रोजच्या जेवणातील डाळ आता स्वस्त झाली आहे. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे. तूर डाळ, चना डाळ तसंच उडीद डाळीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. तूर डाळ 50 ते 60 रुपयांनी, तर चना डाळ 15 ते 20 रुपयांनी आणि उडीदाची डाळ जी आहे ती 5 ते 7 रुपयांनी स्वस्त झाली. कर्नाटकात तूर डाळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमधील तूर डाळीचा हंगाम सुरू झाला आहे. उत्पादन वाढल्यामुळे आवक वाढलेली आहे आणि त्यामुळे घाऊक बाजारात डाळींचे दर घसरले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आवक वाढण्याची शक्यता असून दरांमध्ये आणखीन घट होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय? मग जरा थांबा, कारण तुमचा फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. निकषांची पूर्तता केलेल्या लाडक्या बहिणींनाच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होणार आहे आणि त्यानंतर मग उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आणि यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी मात्र 8 दिवसात पैसे अकाउंटमध्ये पडतील असं आश्वासन दिलंय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. आता पाहूयात टॉप 50 बातम्या. जीबीएस आजाराची लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. मिरजेत 14 वर्षीय मुलाचा आणि सांगोला येथील 60 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. लक्षणं दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत असं आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलं आहे. हिंगोलीमध्ये 22 फेब्रुवारीला न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन होणार आहे. या ठिकाणी न्यायालयीन कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला विशेष अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अधिकाऱ्यांसमोर बँकेचा जनरल मॅनेजर आणि अकाउंट हेड हितेश मेहतानं कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तो कोविड काळापासून बँकेतून पैसे काढत असल्याचं समोर आलं. हितेश मेहताला आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय. धाराशिव जिल्हा पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात आलेली आहे. गंभीर गुन्ह्यातील अनेक वर्षांपासून फरार आरोपींचे होर्डिंग्स पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये लावण्यात आले आहेत. ये जा करणाऱ्या नागरिकांना याबाबत माहिती व्हावी आणि आरोपी लवकरात लवकर पकडले जावेत म्हणून होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला कोर्टानं झटका दिला. अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये दोषमुक्त करण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे. तर एनआयए न्यायालयानं शर्मा यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला. ठाण्यातील व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी शर्मा यांना 17 जून 2021 रोजी अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या नव्या मुख्यालयाचं बांधकाम आता पूर्ण झालं आहे. केशवकुंज आता नवीन स्वरूपामध्ये समोर येणार आहे. दिल्लीत सुमारे 4.25 एकरमध्ये हे मुख्यालय बांधण्यात आलं आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 150 कोटी रुपये आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे.
कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिंदेंचा देधक्का सुरूच आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंना रत्नागिरीत दुसरा धक्का बसला आहे. शिवसेना पुन्हा फुटण्याची शक्यता आहे, कारण शिल्लक राहिलेली ठाकरे सेनाही आता संपवून टाका असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच केलं. नाशिकमध्ये लाडक्या बहिणींसह शिवसैनिकांनाही शिंदेंनी हे आवाहन केलंय. विरोधकांनी आपल्याला हलक्यात घेऊ नये असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला आहे. कोकणातले ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे. आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी न मिळाल्याची खंत जाधवांनी बोलून दाखवली. तर नेतृत्वानं त्यांचा योग्य वापर न केल्याचा आरोपही मंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर केला. त्यामुळे शिंदे गटानं जाधवांसाठी गळ टाकल्याची चर्चा रंगलेली आहे. उदय सामंतांच्या कार्यक्रमासाठी शेकडो बसेस बुक केल्यामुळे 12वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला. सामंत रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस स्वतःच शक्तीप्रदर्शन करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांची गैरसोय केल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपनंतर आता शिंदे सेनेनंही स्वबळावर लढण्याचा इशारा दिलाय. भाजप एकटे लढणार तर शिवसेनाही स्वबळावर लढेल असा इशारा शिरसाट यांनी भाजपला दिलाय. भाजपला स्वबळावर लढायचं असेल तर लढावं असंही त्यांनी पुढे म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकमध्ये दौऱ्याच्या वेळेस ड्रोन उडवल्यानं शिंदेंच्या घातपाताचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला. शिंदेंच्या जीवाला धोका टळलेला नाही, ड्रोन उडला हे प्रकरण गांभीर्यानं घ्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. अंजलीताई काय म्हणतात याला मी फारसं महत्त्व देत नाही. बावनकुळेंनी आमची लावलेली बैठक आणि मी मुंडेंना भेटायला गेलेलो या दोन गोष्टी एकत्र करण्यात आलेल्या आहेत. याबाबत जो कोणी षडयंत्र करत असेल तर त्याचा मी पर्दाफाश करणार असा इशाराच सुरेश धस यांनी दिलाय. संतोष देशमुख प्रकरणाबाबत माझी भूमिका ठाम आहे असं देखील धस पुढे म्हणाले. सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतल्यानंतर दमानी यांनी धसांवर सरकून टीका केली. हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं आपण धनंजय देशमुखांना आधीच सांगितल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. त्यांच्यासाठी तो सेटलमेंटचा विषय आहे असाही आरोप दमानिया यांनी सुरेश धस यांच्यावर केला. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या नाहीतर मी उपोषण करेन असा इशारा करुणा मुंडेंनी दिला. मुख्यमंत्री फडणवीसांना मुंडेंबाबत पुरावे देण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. तर अजित पवार हा गट नसून धनंजय मुंडे गट असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलेला आहे. दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची या भेटीसंदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलं. बावनकुळे साहेबांकडे मी जेवणासाठी गेलो, धनंजय मुंडेंसोबत माझी भेट झाली असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी म्हणून आम्ही लढतोय आणि आम्ही शेवटपर्यंत लढणार अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. तर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येते. न्यू इंडिया बँक 122 कोटी अपहार प्रकरणाची ही महत्त्वाची बातमी. बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहताला अटक करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं मेहताला बेड्या ठोकलेल्या आहेत. हितेश मेहताला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 122 कोटी रुपये त्यानं लंपास केले होते कोविड काळापासून आणि आपण बघतोय की आता या अपहारा प्रकरणी एकाला अटक झालेली आहे. माजी मॅनेजर हितेश मेहताच्या हातात बेड्या पडलेल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई केलेली आहे आणि हितेश मेहताला आता अटक करण्यात आलेली आहे. सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत. सचिन, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की हितेश मेहताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्या चौकशीअंती आता अखेर हितेश मेहता याला अटक करण्यात आलेली आहे. त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाईल. या संपूर्ण बँकेवर आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर बँकेच्या लॉकरची तपासणी करण्यात आली आणि या लॉकरमधून तब्बल 122 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलं. चौकशीमध्ये हितेश मेहता हे करत असल्याचं उकट झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जी काही चौकशी आतापर्यंत पोलिसांनी केलेली आहे त्यावरून असं समोर येते की एका बँकेच्या लॉकरमधून दुसऱ्या बँकेच्या लॉकरमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली हे पैसे काढले गेल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे. आता यामध्ये आणखी कोण कोण इन्व्हॉल्व आहे याचा सध्या आर्थिक गुन्हे शाखा तपास करते. बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर बँकेचा माजी मॅनेजर होता हितेश मेहता, त्याला आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. 122 कोटींचा त्यानं अपहार केला आहे.